अमेरिका आणि इजिप्तचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवी दिल्लीत आगमन. विमानतळावर पंतप्रधानांचं भव्य स्वागत. इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर संरक्षण विषयक भागीदारीसह एकूण 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. ऐतिहासिक इजिप्त दौऱ्यामुळे उभय देशांमधील संबंधांचा नवा अध्याय लिहिला जाणार. पंतप्रधान. भारत आणि अमेरिका यांच्यातली मैत्री जगात सर्वात महत्त्वाची असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचं प्रतिपादन. दोन्ही देशांची मैत्री जागतिक हितासाठी एक ताकद असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार. देशानं अंमली पदार्थांबाबत शून्य सहनशीलतेचं धोरण स्वीकारलं असून सामूहिक प्रयत्नांनी देशातून अंमली पदार्थ हद्दपार करण्याचा संकल्प केल्याचा अमित शहा यांचा पुनरुच्चार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आषाढी यात्रेपूर्वी वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा घेतला आढावा. लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 149व्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. ट्युनिशियामध्ये झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या सुतीर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी या जोडीला महिला दुहेरीचं विजेतेपद. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली हर्णी मार्गावर आसूर इथं ट्रक आणि ट्रॅक्सच्या धडकेत झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर. आणि नैऋत्य मोसमी पावसानं संपूर्ण राज्याला व्यापल्याची हवामान विभागाची माहिती. आगामी 5 दिवसही राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत आपलं स्वागत करते. पाहूया बातम्या विस्तारानं. अमेरिका आणि इजिप्तचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले आहेत. यावेळी विमानतळावर पंतप्रधानांचं भव्य स्वागत करण्यात आलं. पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी भाजपा अध्यक्ष JP नड्डा, परराष्ट्र खात्याच्या राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि इतर मान्यवर विमानतळावर उपस्थित होते. बहुत ही सक्सेसफुल यात्रा थी और जिसमें तमाम तीनों देशों के साथ रिश्ते भी मजबूत हुए और साथ में जो टेक्निकल सपोर्ट भारत को चाहिए या भारत किस प्रकार से दूसरे देशों की प्रगति में सहयोग कर सकता है, दोनों बातों का सम्मिश्रण दिखा और भारत की बढ़ती हुई ताकत का अंदाजा लगा. इजिप्तच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. अमेरिकेत पंतप्रधानांचं अतिशय जिव्हाळ्यानं स्वागत करण्यात आलं. पंतप्रधानांच्या इजिप्त दौऱ्यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिक बळकट झाले असून या संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. पंतप्रधानांनी एका ट्विटद्वारे हा दौरा ऐतिहासिक असल्याचं सांगितलं. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधल्या संबंधांना नवी ऊर्जा प्राप्त झाली आहे असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्त दौऱ्यात इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांची भेट घेतली. इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधानांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. या भेटीत उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत करण्याबरोबरच व्यापार, आर्थिक सहकार्यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. तसंच दोन्ही देशांदरम्यान संरक्षण विषयक भागीदारीबाबतचे दस्तावेज आणि एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. यावेळी कृषी, पुरातत्व आणि स्पर्धा कायदा क्षेत्राशी संबंधित इतर 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी पंतप्रधानांनी इजिप्त सरकारमधल्या वरिष्ठ मंत्र्यांची आणि मान्यवरांची देखील भेट घेतली. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांनी कैरो शहरात आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इजिप्तचा सर्वोच्च राजकीय पुरस्कार ऑर्डर ऑफ नाईल प्रदान केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या 9 वर्षात बाहेरील राष्ट्राकडून प्रदान करण्यात आलेला हा 13वा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याआधी पंतप्रधानांनी पोर्ट सुएझ येथील हिलिओपोलिस युद्ध स्मारक आणि समाधीस्थळाला भेट देऊन पहिल्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या 3,500हून अधिक भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांनी अल हकीम मशिदीलाही भेट दिली. या भेटीत स्थानिकांनी पंतप्रधानांना अनेक भेटवस्तू दिल्या. पंतप्रधानांनी यावेळी तेथील लोकांशी संवाद साधला. 11व्या शतकात बांधण्यात आलेल्या या मशिदीच्या पुनर्बांधणीत भारताच्या दाऊदी बोहरी मुस्लिम समाजानं योगदान दिलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या इजिप्तमधल्या गिझा पिरामिडला देखील भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी इजिप्तचा सांस्कृतिक आणि कलेचा प्राचीन इतिहास जाणून घेतला.
नाईल नदीच्या किनाऱ्यावर असलेले हे जागतिक आश्चर्य खुफूचे पिरॅमिड म्हणून देखील ओळखले जातात. भारत आणि अमेरिका यांच्यातली मैत्री जगात अतिशय महत्त्वाची आहे, असं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर बायडन यांनी दोन्ही देशांच्या मैत्रीचं महत्त्व ट्विट करून अधोरेखित केलं. या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. दोन्ही देशांची मैत्री जागतिक हितासाठी एक ताकद म्हणून काम करेल. ती जगाला अधिक चांगलं बनवण्याबरोबरच शाश्वत बनवेल. दोन्ही देशांच्या प्रगतीमुळे आपल्या जनतेला देखील फायदा होईल, असं ट्विट केलं आहे. जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्याचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातले संबंध 21व्या शतकातले सर्वाधिक महत्त्वाचे संबंध ठरतील असा मला फार पूर्वीपासून विश्वास आहे. स्वातंत्र्याचा ध्यास असलेल्या दोन देशांनी आमच्या राज्यघटनांमधील एक समान 3 शब्दांनी अतिशय अभिमानानं आपल्या स्वातंत्र्याची जपणूक केली आहे. हे पहिले 3 शब्द आहेत वी द पीपल. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे लोक नवोन्मेषी आणि सृजनशील आहेत. आपत्तींचं संधींमध्ये रूपांतर करणारे आहेत. समुदाय आणि कुटुंब हे त्यांचं सामर्थ्य आहे आणि हे लोक जगभरात आव्हानांचा सामना करत असलेल्या सार्वत्रिक मानवाधिकारांच्या लोकशाही मूल्यांचा सन्मान करतात. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. सर्वत्र लोकांना संधी मिळावी, त्यांना सन्मानानं जगता यावं ही आमची भावना आहे आणि आमच्या या दोन्ही देशांमध्ये आमच्या यशासाठी, आमच्या माध्यम स्वातंत्र्यासाठी, धार्मिक स्वातंत्र्यासाठी, सहिष्णुता आणि विविधतेसाठी हे सर्व अतिशय महत्त्वाचं आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या अतिशय महत्त्वाच्या भागीदारीचा हा पाया आहे आणि म्हणूनच भविष्याला एकत्रित सामोरं जाताना आमच्या देशांमधली ही मैत्री उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जाईल असा मला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका आणि इजिप्तच्या यशस्वी दौऱ्याहून आल्यानंतर आज त्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, हरदीप सिंह पुरी यांच्यासह अनेक मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यामध्ये भारताची पत आणि भारताचं वाढतं सामर्थ्य अधोरेखित झालं, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. भाजप प्रणित सरकारला 9 वर्ष झाल्यानिमित्त नवी दिल्लीत परिषदेत ते आज बोलत होते. सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या अग्रणी देशानं भारताला बरोबरीचं स्थान दिलं आहे. भारत अमेरिका भागीदारी केवळ 2 देशांसाठीच नाही तर जागतिक अर्थकारणासाठी देखील महत्त्वाची आहे. अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. गेल्या 9 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आली आहे. उच्च मूल्यांच्या उत्पादनांच्या निर्मितीचं भारत केंद्र बनत असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहिताला महत्त्व दिलं असून देशहितासाठीच केंद्र सरकार सर्व निर्णय घेत असल्याचं ते म्हणाले. तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याकरता जनजागृती कार्यासाठी दरवर्षी 26 जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून नशामुक्त भारत या संकल्पनेला पूर्णत्वास नेण्याचं आवाहन केलं आहे. सरकारनं अंमली पदार्थांविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण स्वीकारलं असून सामूहिक प्रयत्नांनी आपण देशातून अंमली पदार्थ हद्दपार करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मैं सभी देशवासियों को अपील करना चाहता हूं कि अपने आप को और परिवार को ड्रग से दूर रखें. ड्रग न केवल युवा पीढ़ी और समाज को खोखला बनाता है बल्कि इसकी तस्करी से अर्जित धन देश की सुरक्षा के खिलाफ प्रयोग किया जाता है. इसके दुरुपयोग के विरुद्ध इस युद्ध में बढ़ चढ़कर आप लोग हिस्सा लें. अपने आसपास हो रहे ड्रग के व्यापार की जानकारी सुरक्षा एजेंसियों को दें. मुझे विश्वास है कि हमारे सामूहिक प्रयास से हम सब नशे की समस्या को जड़ से मिटाने में सफल होंगे और ड्रग मुक्त भारत का हमारा लक्ष्य हासिल करेंगे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आज जम्मूमध्ये सुरक्षा परिषदेचं उद्घाटन झालं. केंद्र सरकारच्या 9 वर्षातल्या कामगिरीवर त्यांनी यावेळी आपल्या भाषणात भर दिला. गेल्या 9 वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातल्या पहिल्या 5 देशांमध्ये पोहोचली आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. एकेकाळी मॉर्गन स्टॉनलेनं ज्या भारतात दुर्बल अर्थव्यवस्थांच्या यादीत टाकलं होतं, तीच संस्था आता 2027 पर्यंत भारत पहिल्या 3 अर्थव्यवस्थेमध्ये पोहोचेल असा अंदाज व्यक्त करते आहे. भारताचं खंबीर नेतृत्व आणि दृढ निश्चिती निर्णय क्षमता यामुळे हे शक्य झालं आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. 9 वर्षों में एक बहुत बड़ा काम ये हुआ है कि अंतर्राष्ट्रीय जगत में भारत की प्रतिष्ठा बढ़ी है. अंतर्राष्ट्रीय जगत में भारत का कद बढ़ा है. पहले अंतर्राष्ट्रीय मंचों पर भारत यदि कुछ बोलता था तो भारत की बातों को जितनी गंभीरतापूर्वक लिया जाना चाहिए वह नहीं लिया जाता था. लेकिन आज अंतर्राष्ट्रीय मंचों पर भारत कुछ बोलता है तो सारी दुनिया कान खोलकर सुनती है कि भारत बोल क्या रहा है. यह हैसियत सारी दुनिया में भारत की बनी है. जम्मू काश्मीरच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेनं छापे टाकले. शोपिया, पुलवामा, बांदीपुरा आणि कुलगाम या जिल्ह्यांमध्ये छापे टाकल्याचं वृत्त आहे. दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याच्या प्रकरणात एनआयएनं हे छापे टाकले असून या प्रकरणी ही मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे. एनआयएच्या 7 पथकांनी ही कारवाई केली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी काल संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि मणिपूरच्या प्रत्यक्ष स्थितीची माहिती त्यांना दिली. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या देखरेखीखाली मणिपूरमधील हिंसाचाराला आळा घालण्यात राज्य आणि केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणावर यश आलं असल्याचं ट्विट मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 13 जूनपासून राज्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूरमधली परिस्थिती सामान्य होण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल असं आश्वासन दिलं असल्याचं बिरेन सिंह यांनी सांगितलं. भारताच्या G20 अध्यक्षपदाअंतर्गत G20 पायाभूत सुविधा कार्यगटाची 3री बैठक आजपासून उत्तराखंडच्या नरेंद्रनगर इथं सुरू होत आहे. G20 सदस्य गटांचे प्रतिनिधी, निमंत्रित देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी असे एकूण 63 प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार असून या प्रतिनिधींचं देहरादून विमानतळावर पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. या बैठकीत पायाभूत सुविधा आराखडा तसंच याआधी मार्च महिन्यात विशाखापट्टणम इथं झालेल्या 2ऱ्या बैठकीतील मुद्द्यांवर पुढची चर्चा होईल. 3 दिवसीय बैठक सत्रात विविध औपचारिक बैठका आणि प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. या औपचारिक सत्रासोबतच सर्व प्रतिनिधी ऋषिकेशची समृद्ध संस्कृती आणि सुंदर निसर्गदृश्यांचा अनुभव घेतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आषाढी वारीपूर्वी वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. पंढरपुरात वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या जात असून वारकरी खुश आहेत हे पाहून समाधान वाटत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पंढरपूर खड्डेमुक्त करण्याकरता राज्य सरकारनं निधी दिला होता, ते काम आता पूर्णत्वाकडे आलं असल्याचं ते म्हणाले. या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. येत्या काळात बळीराजा सामान्य नागरिक सुखी होऊ दे, पाऊस पडू दे इतकंच मागणं विठ्ठलाकडे आहे, असंही शिंदे यांनी सांगितलं. पंढरपुरात प्रत्येक विठ्ठल भक्ताला दर्शन घेण्याचा अधिकार आहे. विठुराया सर्वांचा आहे असं सांगत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य पंढरपूर दौऱ्याबाबत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. समाजाचं आपल्यावर काहीतरी ऋण आहे याचा विचार करून सर्वांनी आपलं सामाजिक कर्तव्य आणि समाजाबद्दल जाणीव ठेवून काम करावं असं आवाहन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल नागपुरात रोटरी क्लबतर्फे आयोजित मेळघाट कायम या कार्यक्रमात बोलत होते. सामाजिक संस्थांतर्फे या भागात करण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांमुळे मेळघाटात सुधारणा होत आहे. मेळघाटाचा पूर्णपणे विकास होईल त्यावेळी मानवतेच्या दृष्टीनं मोलाचं काम साध्य होईल असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं. रोटरी क्लबतर्फे मेळघाटात गेल्या 30 वर्षांपासून हा कार्यक्रम राबवण्यात येतो. या अंतर्गत विविध वैद्यकीय सेवा या भागात उपलब्ध करून दिल्या जातात. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य, नागपुरातले नामांकित डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या प्रभावामुळेच सर्व विरोधी पक्ष एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. ते काल चंद्रपूर इथं मोदी @9 महाजनसंपर्क सभेला संबोधित करत होते. देशात लोकशाही जिवंत असून सामान्य जनतेला ओरबाडणाऱ्यांना पंतप्रधान कधीही माफ करत नाहीत, असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यातल्या एकाही आदिवासी आणि दलिताला बेघर राहू देणार नाही, असं त्यांनी सांगितलं. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लिहिलेल्या आर्किटेक्ट ऑफ न्यू इंडिया या पंतप्रधान मोदींवरच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. मोदी @9 जनसंपर्क अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिक संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते तसंच राज्यसभा सदस्य सुधांशू त्रिवेदी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. या सभेत मान्यवरांनी गेल्या 9 वर्षात मोदी सरकारनं केलेल्या लोककल्याणकारी कामांचा आढावा घेतला. तसंच भविष्यात मोदी सरकारला पाठबळ देण्याचं आवाहन केलं. आषाढी वारीसाठी सोलापुरात पोहोचलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण माळशिरस तालुक्यातल्या खुडूस इथं काल मोठ्या उत्साहात पार पडलं. सर्वप्रथम मानाचे अश्व रिंगणात धावले. त्यानंतर विठू नामाचा गजर करत विणकरी आणि टाळकर यांनी 3 चक्रा मारून रिंगण पूर्ण केलं. यावेळी पावसाच्या सरींनी वारकऱ्यांच्या उत्साहात भर पडली. रिंगण सोहळ्यानंतर माऊलींची पालखी वेळापूर इथं पोहोचली असून पालखीचा मुक्काम इथंच होता. दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या पालखीचंही माळीनगर इथं उभं रिंगण सोहळा पार पडला. तुकाराम महाराजांची पालखी बोरगावात मुक्कामासाठी पोहोचली. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर इथे होणाऱ्या 97व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन आयोजित करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी काल ही घोषणा केली. पुण्यात झालेल्या साहित्य महामंडळाच्या सर्व घटक आणि संलग्न संस्थांच्या बैठकीत संमेलनाध्यक्षांच्या नावासह कार्यक्रम पत्रिकेवर देखील चर्चा झाली. हे संमेलन 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. अहमदनगरमध्ये वारी आपल्या दारी संपर्क सूचीमुळे आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध. नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलांचं वितरण. व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी पुणे पोलिसांचा पुढाकार. व्यसनमुक्ती सायकल रॅलीत 1,500 सायकलपटूंचा सहभाग. गडचिरोलीमध्ये आलापल्ली सिरोंचा महामार्गावर रस्त्याच्या कामामुळे नागरिकांची गैरसोय. चिखलाचं साम्राज्य पसरल्यानं वाहनं रस्त्यात अडकून होतोय वाहतुकीची कोंडी. रायगड जिल्ह्यात खोपोली शहरात राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त शांतता आणि सद्भावना यात्रेचं आयोजन. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सर्व परीक्षांची प्रमाणपत्र यापुढे डिजिटल पद्धतीनं देण्याचा निर्णय. परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांची माहिती.
यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी इथं भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाचं आयोजन. लाभार्थी संमेलनात 470 जणांना लाभ. जालना शहरातल्या अंबड चौफुली बायपास महामार्गावरच्या उड्डाणपुलावर ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात 3 बालकांचा मृत्यू. नाशिक इथं अवैध मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या 2 वाहनांवर कारवाई. राज्य उत्पादन शुल्क विभागानं 1,90,00,000 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. आणि नागपूर शहरात अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शहर पोलीस दलातर्फे 2,700 किलोपेक्षा जास्त वजनाचे अंमली पदार्थ जप्त. लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज 149वी जयंती. शाहू महाराजांनी सामाजिक परिवर्तनाला गती देत समाज विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. बहुजन समाजाला नवीन जीवन देणारे, गरीब, शोषित आणि वंचितांचे कैवारी, थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केलं. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात विविध सामाजिक शैक्षणिक संस्था संघटना यांच्याकडून विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पालकमंत्री दीपक केसरकर आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शाहू महाराजांच्या लक्ष्मी विलास पॅलेस या जन्मस्थळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. आज दिवसभरात जिल्ह्यात शाहूप्रेमी संस्था संघटनांच्या वतीनं व्याख्यानं, शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरं घेऊन राजर्षी शाहूंच्या स्मृतींना उजाळा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाळा महाविद्यालयांमध्ये प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातही छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिंडीमधून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पोस्टर संदेश, पथनाट्य आणि भारुडाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. आता बातमी खेळाची. बर्लिनमध्ये सुरू असलेल्या विशेष ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धा 2023चा सांगता समारोह काल मोठ्या दिमागदार सोहळ्यानं संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये भारतानं 191 पदकांची कमाई केली आहे. रोलर स्केटिंगमध्ये भारतानं सर्वाधिक 27 पदकांची कमाई केली. 9 दिवस चाललेल्या या खेळांमध्ये 198 खेळाडूंचं भारतीय पथक 16 क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झालं होतं, अशी माहिती विशेष ऑलिम्पिक स्पर्धेच्या भारताच्या अध्यक्ष डॉक्टर मल्लिका नड्डा यांनी दिली. भारतीय खेळाडूंच्या पथकानं काल एका दिवसात 66 सुवर्ण, 50 रौप्य आणि 41 कांस्य पदकांसह 157 पदकांची कमाई केली. भारतीय गोल्फपटू दीक्षा डागरनं चमकदार कामगिरी करत महिला युरोपियन टूर विजेतेपद आपल्या नावावर केलं आहे. या स्पर्धेतला हा तिचा दुसरा विजय आहे. 22 वर्षीय दीक्षानं थायलंडच्या त्रिचट चेंगलॅपपेक्षा 4 शॉट्स जास्त करत दुसऱ्यांदा महिला युरोपियन टूर विजेतेपद पटकावलं आहे. ट्युनिशियामध्ये झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या सुतीर्था मुखर्जी आणि ऐहिका मुखर्जी या जोडीनं महिला दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत भारतीय जोडीनं जपानच्या जोडीचा 3-1 असा 4 गेममध्ये पराभव करत ही कामगिरी केली. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या जोडीचं अभिनंदन केलं आहे. मिश्र दुहेरी आणि पुरुष दुहेरीत मात्र भारतीय खेळाडूंना उपांत्य फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. आसाममधल्या पूरपरिस्थितीत काहीशी सुधारणा झाली असली तरी अद्यापही 19 जिल्ह्यातली 1,500हून अधिक गावं पुराच्या विळख्यात आहेत. 1,496 हेक्टर क्षेत्रावरील शेतजमीन अजूनही पाण्याखालीच आहे. जिल्ह्यात 140 मदत शिबिरं उभारण्यात आली असून पूरग्रस्त नागरिकांची तिथं सोय करण्यात आली आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पाणी भरल्यानं आसाममध्ये पूरपरिस्थिती ओढावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली हर्णे मार्गावर आसोल इथं झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. बांधकाम साहित्य रिकामं करून ट्रक दापोलीकडे जात असताना हर्णेच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रॅक्सला या ट्रकनं जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत.
ओदिशाच्या गंजम भागात राज्य परिवहन मंडळाची बस एका खासगी बसला धडकून झालेल्या अपघातात 12 प्रवासी ठार तर इतर अनेक प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गंजम जिल्ह्यातल्या दिगपहाडी इथं रात्री उशिरा हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाख रुपये तर जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली आहे. नैऋत्य मान्सूननं देशाच्या दक्षिण भागातही दमदार हजेरी लावली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश इथंही पावसाची संततधार सुरू आहे. येत्या 24 तासात हिमाचल प्रदेशात पूरपरिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. शिमल्यामध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून काही भागात रस्ते मार्ग ठप्प झाले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं असून जम्मू श्रीनगर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उत्तराखंड राज्य हवामान विभागानं नैनीताल, चंपावत, पिठोरागड, बागेश्वर, देहरादून, तिहारी आणि पौडी या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तराखंडची राजधानी देहरादूनसह उत्तरकाशी, रुद्रप्रयाग इथंही मुसळधार पाऊस झाला आहे. रुद्रप्रयागमध्ये जोरदार पावसामुळे केदारनाथ गौरीकुंड मार्गावर अडकलेल्या यात्रेकरूंना गौरीकुंड आणि अन्य सुरक्षास्थळी हलवण्यात आलं आहे. तसंच केदारनाथ यात्रेसाठी आलेल्या भाविकांची यात्रा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं संपूर्ण राज्याला व्यापलं आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. यासह राज्यात आगामी 5 दिवसातही नैऋत्य मोसमी पाऊस बहुतांशी भागात सक्रिय राहण्यास अनुकूल परिस्थिती असण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या बहुतांश भागात पावसाची रिमझिम सुरू आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. नागपुरातल्या बहुतांश भागात रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत असून शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागात ढगाळ वातावरण असून काही भागात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. अधूनमधून जोरदार वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. कोकणात आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अमेरिका आणि इजिप्तचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नवी दिल्लीत आगमन. विमानतळावर पंतप्रधानांचं भव्य स्वागत. इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर संरक्षण विषयक भागीदारीसह एकूण 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. ऐतिहासिक इजिप्त दौऱ्यामुळे उभय देशांमधील संबंधांचा नवा अध्याय लिहिला जाणार. पंतप्रधान. भारत आणि अमेरिका यांच्यातली मैत्री जगात सर्वात महत्त्वाची असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचं प्रतिपादन. दोन्ही देशांची मैत्री जागतिक हितासाठी एक ताकद असल्याचा पंतप्रधानांचा पुनरुच्चार. देशानं अंमली पदार्थांबाबत शून्य सहनशीलतेचं धोरण स्वीकारलं असून सामूहिक प्रयत्नांनी देशातून अंमली पदार्थ हद्दपार करण्याचा संकल्प केल्याचा अमित शहा यांचा पुनरुच्चार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आषाढी यात्रेपूर्वी वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा घेतला आढावा. लोकराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 149व्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. ट्युनिशियामध्ये झालेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या सुतीर्था मुखर्जी आणि अहिका मुखर्जी या जोडीला महिला दुहेरीचं विजेतेपद. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली हर्णे मार्गावर आसूत इथं ट्रक आणि ट्रॅक्सच्या धडकेत झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर. आणि नैऋत्य मोसमी पावसानं संपूर्ण राज्याला व्यापल्याची हवामान विभागाची माहिती. आगामी 5 दिवसही राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.